लेखिका सुमन अशोक आल्हाट लिखित आध्यात्मिक विरासत या गणराज प्रकाशनने प्रकाशित केलेल्या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा नुकताच पार पडला। शहराच्या स्थापना दिनानिमित्त ज्येष्ठ कवी चंद्रकांत पालवे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी लोकसाहित्याचे गाढे अभ्यासक डॉक्टर अनिल सहस्त्रबुद्धे, लेखिका सुमन आल्हाट, अशोकराव आल्हाट, प्रकाशक प्राध्यापक गणेश भगत, जालिंदर बोरुडे, बिडवे, संजय भिंगारदिवे आदी उपस्थित होते। जो तरुण अध्यात्म आत्मसात करतो तो जग जिंकायला निघतो असे यावेळी बोलताना डॉक्टर अनिल सहस्त्रबुद्धे म्हणाले। तसेच भारत हा अध्यात्माने जगाला दिशा देत असल्याचेही डॉक्टर सहस्त्रबुद्धे यांनी नमूद केले। कार्यक्रमाचा प्रारंभ भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीचे पूजन करून करण्यात आला। प्रास्ताविकात प्राध्यापक गणेश भगत यांनी उत्तम लिखाण असलेल्या नवोदित साहित्यिकांना प्रोत्साहन देण्याचे काम गणराज प्रकाशन करत असल्याचे सांगितले। चंद्रकांत पालवे यांनी अध्यात्माचा मांडलेला विषय हा युवकांना आणि नवीन पिढीला दिशा देणारा ठरणार असल्याचे सांगितले। आज या ठिकाणी गणराज प्रकाशन अहमदनगर या प्रकाशनाच्या वतीने सौ सुमनताई आल्हाट यांच्या आध्यात्मिक विरासत या आध्यात्मिक ग्रंथाचा पुस्तक प्रकाशन सोहळा या ठिकाणी मोठ्या थाटामाटामध्ये संपन्न झाला। नगर जिल्ह्यातून शहरातून साहित्यिक मंडळी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होती। त्याचबरोबर सुमनताई आल्हाट आणि त्यांचे पती अशोकरावजी आल्हाट यांच्या लग्नाचा सुवर्ण महोत्सवी अभिष्ट चिंतन सोहळा आज या ठिकाणी संपन्न झाला। अतिशय सुंदर असा हा कार्यक्रम, त्याचबरोबर अहमदनगर शहराचा वर्धापन दिन आणि असा हा दुग्ध शर्करा योग आणि या दुग्ध शर्करा योगाच्या निमित्तानं एक आध्यात्मिक पुस्तक आज नगरच्या साहित्य विश्वामध्ये या ठिकाणी आलेलं आहे। ताईंनी खूप चांगल्या प्रकारचं लिखाण केलं। त्या लिखाणाला आज या ठिकाणी गणराज प्रकाशनानं प्रकाशित करून सर्व साहित्यिक रसिकांच्या समोर या ठिकाणी ते आणलेलं आहे। यापुढेही या प्रकाशनाच्या माध्यमातून अनेक नवोदित प्रथितीय साहित्यिकांना प्रेरणा प्रोत्साहन देऊन त्यांची पुस्तकं प्रकाशित करणं आणि अनेकविध उपक्रम राबवण्याचं काम या प्रकाशनाच्या माध्यमातून केलं जातं। अगदी असाच उपक्रम या निमित्तानं संपन्न झालेला आहे। आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाले, सर्वांची मी मनपूर्वक स्वागत करून आभार मानतो। नगर शहराच्या स्थापना दिनाच्या निमित्तानं सर्व नगरवासियांना शुभेच्छा देतो। धन्यवाद। आभार व्यक्त करतो आणि तुम्ही आमचा उत्साह दिग्गज करण्यासाठी जे तुम्ही उपस्थिती दाखवली ती प्रार्थनीय आहे असं मी समजतो आणि यानुसार मी आपले आभार मानून मी इथे थांबतो। आणि हा साधा सुद्धा होत नाही। एक संरक्षण खात्यामधला माणूस, अकाउंट सेक्शनचा, संरक्षणात सुद्धा अकाउंट लागतं बरं का, आणि ते महत्त्वाचंच असतं। आणि एक महावितरणमध्ये काम केलेले असा हा समसमा संयोग गेले 25 वर्ष कशा पद्धतीने प्रपंच करतो आहे याचं बोलतं उदाहरण आपल्याला भिंगारदिव्यांनी दाखवलं। कसं जगावं, का म्हणून जगावं, कशा करता जगावं, जगताना आपलं मन कसं सांभाळावं याचं उत्तम उदाहरण म्हणजे अशोकदादा आणि सुमनताई। मी सहज आध्यात्मिक विरासत हे पुस्तक चालत होते आणि चालताना मी आजच त्यांना भेटलो हे विसरून गेलो। गेले 50 वर्ष मी त्यांच्या सहवासात आहे असं मला वाटतं। तुकोबारायांनी मन करारे पसंद सर्व सिद्धींचे कारण असं म्हणतो। मुळातच नावाने सुमन असलेल्या ज्यांचं मनच सुमन आहे, फुलासारखं नाजूक आहे आणि शुभही आहे। सुमन याचे 2 अर्थ होतात। जसं आपण श्लेष अलंकारामध्ये म्हणतो का, शंकराशी पूजिले सुमनाने, शंकराशी पूजिले सुमनाने, शंकराशी पूजिले सुमनाने। यांचं नावच सुमन आहे आणि आध्यात्मिक विरासत हा जो विषय आहे
हा आपल्या अखंड भारताचा विषय आहे. अनादी काळापासून याच विषयासाठी भारत सबंध जगाला ललामूत आहे. श्रुती वाङ्मय असेल, पुराण वाङ्मय असेल, बौद्ध दर्शन असेल, जैन दर्शन असेल, शीख दर्शन असेल आणि आपल्याकडचं भागवत दर्शन असेल. लेटेस्ट बातम्यांसाठी ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.